असं आहे का? मला म्हणायचं ना कटर आणला असतं राव. मला सांगितलं असतं अरे कटरने मोज का तेव्हाच फाटाक कट करता येतो. तर आपण जे मोहळ बघितलं होतं ना ते मोहळ झाडात चालू आहे. पोरं झाड आहेत. मोत्या बस खाली खाली बस खाली बस गप गप गप. मांडीव कुठं खाली बस ना. तोक तोक ते कुत्र पळ तिकडे. मोत्या पळ तिकडे. मोत्यावर इळा सांगतो तर पळ. त्याला पळ म्हणलेलं कळत नाही कुत्र्याला. थांब ह्याला का मध बघितलंस का? बघून आलोय मध बघतो हाय ना. तो गोरी दिसला का ते बघा ह्याला म्हणतात डेअरिंग. मी छोटच होतं कसलं भीत भीत झाडलं होतं. परत मी धूर मारायला घेतलं होतं. हे बघा इकडं नुसते गौरीवरच काम चालू आहे. ह्याच्याकडे गौरी आणि त्याच्याकडे. बाकी मी तर टी शर्टवर आहे. मी तर काय जवळ जाणार नाही. फक्त आपले बैल इथं बांधलेत. बैलाला चावू नये तसे लांब आहेत बैल. आणि विनाकारण माशा नाही चावत. एखादं चावका मोहळ असेल तरच जनावरांना चावतं. नाही तर शक्यतो जनावरांना चावत नाही मोहळ. त्याच्यामुळे बैलाला राहून द्या तिकडं. अरे धूर कर ना. ही गौरी घे ना तू धुरावाली. हा नाही उठलं ती. त्याला उठायला कळतंय का? अरे माशा अर्ध्या गायब झाल्यात राव. पण हे बघा इथं मोहळ आहे. व्यवस्थित धूर देतोय तू. लय भारी धूर देतोय गडी. पण धूर कमी आहे राव. गौरीला धूरच व्हाय ना. फुल वाऱ्याने पेटलेली गौरी पाहिजे राव. नुसते धरायला जागा ठेवायची गौरीला. बाकी सगळी गौरी पेटलेली पाहिजे. आलात लांबून किती झाडले दादा. बसतो का पहिलंच आहे बाळा दुसरं बसवलंय बरं का. बसवायला लागले. अरे ह्यो झाड असतं ते मध वशिवतंय सगळं. बरं तो फाटा तर कट कर की आधी. इळा धर इळा. ह्यो तू इळा धर. व्हिडिओ काढायचा अरे माझ्या अंगा फुल टी शर्ट पाहिजे होतं राव. कापलं तरी असतं ते व्यवस्थित. हा साड्या कुठे पडत नाही. काळ्या हात बी लावताय ना. कटर पाहिजे राव. मग तुला तेच म्हणतोय रे. तू म्हणला असतं मी कटर सापडून आणला असतं. किलो टी शर्ट आहे या पेटवून जरा गौरी चावण रे. म्हणजे टी शर्ट आहे चावायचं काय नाही त्याला. पण टी शर्ट म्हणलेलं चावण. हा असा धूर पाहिजे बघ. आता धूर आला हो तिथं. तोवर चावले एक दोन. हा तू वड करू ती इळा रे. तो घाशीत घाशीत घ्यावा लागतो. एकदम नाही जमत. मोत्या तिकडे पळाय. मोत्या मोत्या उठलं उठलं राव. आता सगळं उठलं बरं का. आता क्षी उठलं. माशा वर घ्या दूर. थांब रे. ही गौरी पेटू करायला. होईना बात. थांबा हिला पिटू दे. ही पिटली ना मग व्यवस्थित. तू करतोय सगळं सुटतो. पडलं का? कार माझी गौरीच पिटली नाही काय येऊ. टी शर्ट आहे त्याच्यामुळे जवळ येता येणार आहे. हे जाळाव बरं मागाच्या वळी जरा जाळाव ना. मध राहिला बाकीचं झालंय. गौऱ्या मोठाले पाहिजे होत रे. अरे पेटच घेणार गौरी ही. निघलं निघलं. शिवी शिवी थांबे बाबा. थांबा ह्याने घेतलं बरं का. मग हे जी मोहळाची बिनकामाची पोळी ना. मी मागच्या वेळेत नव्हतं सांगितलं. ह्याच्यात हे अंडे पिल्ले असतात. आणि बाकीचं मेन वगैरे ह्यांचं घरे राहायचं. तर हे आणि इकडं मेन मध्ये इकडं लय मोठा पडलाय वरी. जात पडू दे. कटर पाहिजे होतं रे. कटरनी ना व्यवस्थित फाटे कापता येते. जागची जागेवर न हलता. एवढा कांदा पडलाच नसता कटरनी. सगळ्या माशा तर वर घोंगत्यात. म्हणजे वर उडत्यात असं. आणि याचं बाकीचं मत घे ना. कुठे आहे तर मला बघू दे कुठे आहे. यार माझ्या अंगावर टी शर्ट आहे रे. मला जाता येत नाही.
तर हे असं पहिलं मोहळ झाडलं पुरं परफेक्ट आहेत राव हे. फक्त ह्यांच्याकडे कटर नाही हे करायला, म्हणजे फाटा कापायला कटर नाही. कुठे आहे दुसरं? मला इतकं दिसलं. कोणाला बी येते रे. थांब कुठे मला बघू दे. या पुढे पुढे. हा आहे दिसलं. हो काय हे मोहळ येते. हे मला दिसलंच नव्हतं मोहळ राव. हे बघितलं होतं मी मागच्या वेळेस ह्याच्या बाजूचं एक झाडलं, पण म्हणलं जरा आंब्याची सिटिंग होऊन द्यावं मधमाशाने. आणि हे ह्याच्यामुळं चिक आणि ज्वारी बघ ना किती हो ना, ज्वारी जवळ आहे त्यांनी, पण आंब्याचा तवर जरा आंबे सेट झाले ना काय रे, मग म्हणलं झाडता येईल. जाऊ दे फुकना जरा. हे ठेवू का खाली? कुत्रं आपलं गिन्यान गेलेलं राव तुझ्या हातात. तेच नाही त्याला. ह्याला पेटी बरं फुक पेट तिथे व्यवस्थित. केलंय आज ते. नाही पोरा तिकडे तर किती. हा आता जाऊन पोळू दे राव. तुम्ही तो चेहरा तुझा मग आलाय. झालं. ही गौरी ना धूर देण्यासाठी तिला आधी फुकावं लागतं. फुकून हिला फुलवायचं. फुलली ना म्हणजे जास्त धूर देते. तोंड झाकी का नाही गरज, उगं बारीकच आहे. कांदा लई त्याला. कांदा बघ ना कसला आहे म्हणजे. आहे ना कांदा काय असं करून. कांदा आहे राव. ह्याचा मध आहे ना सगळा लिपलेला आहे मध्ये व्यवस्थित, म्हणजे ह्याचे होल वगैरे वरून ब्लॉक केलेत माशांनी, म्हणजे पूर्ण भरलेला आहे मध ह्याच्यात. भाजी गौरी धूर देणार राव. ह्याला व्यवस्थित झाडायची पण. माशा उठल्या का सगळ्या? तुटे बाबा. लय भारी फाटेल बसले बारीक पिचक्यान जागे. इळ आणू का? ओके काम झालेलं आहे पा. हे मध आहे ना हे आलं राव व्यवस्थित. काय करायचं ना, असं तोंडासमोर धूर धरला ना, मग माशा येत नाहीत जवळ. असा धूर धरला ना मग माशा जवळ येत नाहीत. पण माशा जिथं मोहळ होतं ना तर तिथं घुंगतात आता. आणि हे वालं छोटं माळ होतं लय व्यवस्थित झाडलं. ते मोठं माळ होतं ना, मला बी त्या पहिल्या माळाच्या जवळ वाटलं नाही. ते मोठं होतं त्याच्यामुळं. पण हे बारीक होतं ना, हे जमलं नाही. ती पोळी पडत असते. असे झाले तर आपले दोन्ही मोहळं झाडून. मला तर ते वालं माहीत होतं. हे वालं हे बघा इथं आपला रस्ता रोज मी जाय करतो, पण इथं जवळ असून मला दिसलं नाही. आणि असं आहे हे पहिलं झाडलेलं आणि दुसरं झाडलेलं. तर मोहळ फक्त एवढं वरचं बाजू आहे ना, तर ह्याच्यातच कांदा राहतो. कांदा म्हणजे मध राहतो. तर हे होल सगळे मधाने भरलेत ना, तर त्याच्यामुळे कांदा त्यांनी सारून घेतलाय, माशांनी लिपवून घेतलाय व्यवस्थित कांदा. तर हे ऋषी लय मस्त मोहळ झाडले त्यांनी. मला एवढे खास झाडता आले नाहीत मागचे मोहळ. नीट ती गौरी खाली ठेव. आणि हे मो त्या माशा चावल्याशिवाय करत नाही. माशाला ना ह्या कुत्र्याला चावता येत नाही, कारण की कुत्र्याला केसल आहेत ना, तर माशाचा काटा तिथपर्यंत पोहोचत नाही मधीपर्यंत. तर इथं कसं आहे आपल्या एरियात ना, म्हणजे 2-3 मोहळ मी झाडलेले एक आणि आज झाडलेले 2 आणि आणखीन कुठंतरी एखादं मोहळ असेल. तर इथं जास्त मोहळ कशामुळे असतात? आंब्याला तवर आलेला आहे, डाळिंबाला फुलं आलेले आहेत. हे बघा आता डाळिंबाला खूप फुलं आलेत ना असे, तर त्याच्यामुळं इथं मोहळ जास्त भेटतात. कारण झाडं लय मोठी आहेत ना इथं माशांना बसायला. झाडावर पराकण भेटतात, म्हणजे मध भेटतो. परत इकडं बाजूला ज्वारी, मी मागच्या वेळेस नाही का व्हिडिओत म्हणलं, ज्वारीवर चिकटा पडलेला असतो, चिकट. हे बघा ह्याच्यावर चिकटा होता, धूळ बसून मग ते काळे झाले ना, तर ज्वारीवर चिकटा असतो ना, तर त्याच्यामुळं ज्वारीपाशी मोहळ असतात. ज्वारी परत इथं झाडं लय मोठे आहेत, तर त्याच्यामुळं आणखीन 1-2 मोहळा असते ना त्या झाडात कुठं. कुत्रं नुसतं खाणं करते, मोते तिकडे पळणार. आणखीन 1-2 मोहळ असते ना कुठं तरी. गौरी मस्त आहे. हे असंच मी मागच्या वेळेस ते धूर मारायचं आणलं होतं ना, पण खरं असं मोहळ झाडतात. ही गौरी शेतात कुठं बी भेटते, पेटवायची मस्त धूर आणते. बघा कसा धूर आणते. हाय का इथं? हाय का?
आज मी सकाळपासून व्हिडिओ बनवलाच नाही, बैलगाडी घेऊन आलो होतो ताग न्यायला. मला तर ना ते मोहोळ आत्ताच झाडायचं नव्हतं, म्हणजे हे तवर वगैरे सेट झाल्यावर. पण ह्या पोरांनी ना मोहोळ हिरून ठेवलं होतं. हिरून ठेवणं म्हणजे काय, मी मागच्या वेळेस मला कसं होतं माहीत होतं की तिथं मोहोळ आहे पण आपण झाडलं नव्हतं. तर पोरं पण असंच मोहोळ बघून जातात 1-2, म्हणजे एकदा गौऱ्या पेटवल्या ना मग 2-3 सोबतच झाडायचे. मग असं होतं. तर त्याला म्हणतात मोहोळ हिरून ठेवणं. हिरून म्हणजे सापडून ठेवायचं आणि मग 2-3 दिवसांनी झाडायचं. जसं की मी आपल्या काटवातल्या शेतातलं हिरून ठेवलं आहे, ते बाबळीलं आहे ना, तर ते मला माहिती आहे. आता 5-6 दिवसांनी मी झाडणारच आहे. वाटतं ऋषीलाच घेऊन जावं लागेल झाडायला, कारण त्याला लय व्यवस्थित झाडता येतं, जवळ वगैरे जाता येतं. मी तर सगळं तोंड झाकलं असलं तरी जवळ जायची डेअरिंग होत नाही, तशी ऋषीच जास्त डेअरिंग आहे. म्हणजे त्याला कसं आहे ना, कला आहे मोहोळ झाडायची, व्यवस्थित झाडता येतं. तसं मी बी करतो डेअरिंग. चला इकडे तर कुठं नाही वाटते मोहोळ. चला तर हे 2 मोहोळ आहेत. तर मी तर ह्यांचा आयता पार्टनर चालू आहे, म्हणजे मी ताक कापायला आलो होतो आणि हे मोहोळ झाडं आले ते. तर मोहोळात 2 प्रकार असतात बरं का. हे जे लालमध्ये ना तर ह्याला गुळ्या मोहोळ म्हणतात, आणि जे व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरचं मोहोळ असतं ना तर त्याला साखऱ्या मोहोळ म्हणतात. साखऱ्या मोहोळाचं प्रमाण जरा कमीच असतं. आणि हे जे लाल कलरचं मध्ये ना म्हणजे मोहोळ मध, तर हा गुळ्या, तर ह्याचं प्रमाण जास्त असतं. पण जे साखऱ्या कलरचं असतं ना तर त्याचं जरा प्रमाण कमी आहे मधाचं, म्हणजे तसे मोहोळ जरा कमी असतात. आपल्या गव्हाने चांगली हाईट घेतली, मस्त आहे सगळं, दोन्ही पण गहू असे. ए हरण्या खातोय घास.